हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ज्ञानदीप अकॅडमी वन्स अगेन. माझं नाव आहे मोहित सावंत. आपण एक यूपीएससी बिगिनर्स किंवा जे यूपीएससी 2026 किंवा 2027 चा अटेम्प्ट देऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी एक स्टार्टअप गाईड किंवा बिगिनर्स गाईड नावाची एक सिरीज आणतोय. त्याच्यातले पहिले 2 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघितले असतील या सिरीज मधले. आज आपण एक तिसरा व्हिडिओ या सिरीज मध्ये कंटिन्युएशन मध्ये घेऊन येतोय. त्याचं नाव आहे एनसीईआरटीज अँड यूपीएससी. टायटल बघितल्या तुम्हाला एक महत्वाची गोष्ट लक्षात आली असेल इथे की एनसीईआरटी यूपीएससी प्रिपरेशन सुरू करत असताना जो महत्वाचा आणि विज्ञानचे एक सगळ्यात पहिला प्रश्न जो पडतो विद्यार्थ्यांना तो म्हणजे सर एनसीईआरटीज वाचायच्या आहेत का? एनसीईआरटीचे इम्पॉर्टन्स काय आहे यूपीएससीच्या दृष्टिकोनातून? एनसीईआरटीज वाचायच्या तर कोणत्या वाचायच्या? एनसीईआरटी वाचायच्या तर कधी वाचायच्या? आणि एनसीईआरटी वाचायच्या तर किती डेप्थ मध्ये वाचायच्या? आणि त्या एनसीईआरटीचा कॉस्ट बेनिफिट रेशो काय आहे? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच बघा. ओके, तर बघूयात मग एनसीईआरटीज अँड यूपीएससी. आता पहिले तर एनसीईआरटी काय आहे त्याच्याबद्दल थोडक्यात सांगतो. हे युजली मला वाटतं सांगायची तशी गरज नाहीये, पण विद्यार्थ्यांना एक माहिती असलं पाहिजे. मी आता सुरुवातच करतोय माझ्या प्रिपरेशन बद्दल, तर आय शुड नो की व्हॉट डू वी मीन बाय एनसीईआरटी. तो एनसीईआरटी इज नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग यांनी काही बुक्स गाईडलाईन म्हणून दिलेल्या आहेत वेगवेगळ्या एज्युकेशनल फॉर्मॅटसाठी. म्हणजे सीबीएसई आहे आपल्याकडे, आयसीएसई आहे आपल्याकडे, स्टेट बोर्डचा फॉर्मॅट आहे आपल्याकडे, महाराष्ट्रापुरता विचार केला तर ह्या सगळ्या फॉर्मॅट्सला एक गाईडलाईन म्हणून 6चं बुक कसं असलं पाहिजे, हिस्ट्रीचं 7चं बुक कसं असलं पाहिजे, 8चं जॉग्राफीचं बुक कसं असलं पाहिजे, ह्या गाईडलाईन्स आहेत. आणि त्या गाईडलाईन्स मधनं ते बोर्ड आपल्या बुक्स डिझाईन करत असतात. बालभारती नाव ऐकलं असेल तुम्ही, राईट? तर तसंच हे एनसीईआरटी आहे. तर त्या एनसीईआरटी बुक्स ह्या यूपीएससी साठी गरजेच्या का असतात तर त्याच्याबद्दल आता बोलूयात. आय होप एनसीईआरटी म्हणजे काय हे लक्षात आलं असेल तुम्हाला. तो यूपीएससी साठी एवढा हल्ला का आहे किंवा एवढं चर्चा का आहे की सर का वाचायचे आहेत आम्हाला एनसीईआरटी यूपीएससी साठी? व्हॉट इज द इम्पॉर्टन्स फॉर एनसीईआरटी व्हेन इट कम्स टू यूपीएससी प्रिपरेशन? त्याच्याबद्दल थोडंसं डिस्कशन करू. वाय देर इज नीड टू रीड द एनसीईआरटी? द आन्सर इज व्हेरी सिम्पल, दॅट इज टू गेट द मार्क्स. येस, डेफिनेटली यूपीएससी दरवर्षी प्रिलिम्स मध्ये आणि मेन्स मध्ये तुम्हाला एनसीईआरटी बेस्ड क्वेश्चन येणार म्हणजे येणार. इफ आय हॅव टू गिव्ह यू द नंबर्स तर प्रिलिम्स मध्ये जवळपास एक 12 ते 15 क्वेश्चन्स हे एनसीईआरटी बेस्ड असणार आहेत. आणि मेन्स मध्ये जर तुम्ही 4ही जीएसचा विचार केला तर त्याच्यातले जे 3 जीएस आहेत, जीएस 1, 2 आणि 3, या 3 जीएस मिळून एक 5 ते 7 प्रश्न तुम्हाला एनसीईआरटी बेस्ड दिसतीलच. त्याचं मी उदाहरण पण इथे तुम्हाला दाखवणार आहे. सो द बेसिक very prime answer to this question is why we need to read the NCERT is to get the marks in the prelims also and in the mains also, right? मग काय मार्क्स मिळवणार तर डायरेक्ट क्वेश्चन्स आहेत प्रिलिम्स आणि मेन्सला. बघूयात कसे डायरेक्ट क्वेश्चन्स आहेत. दिस इज वन ऑफ द क्वेश्चन आस्क्ड इन द प्रिव्हियस इयर प्रिलिम्स. वन ऑफ द प्रिव्हियस इयर प्रिलिम्स इथे दिलेले आहे बघा तुम्हाला. इन केस ऑफ विच ऑफ द फॉलोइंग बायोजिओकेमिकल सायकल्स weathering of rocks is the main source of release of a nutrient to enter into the cycle? And if you see the question statements or answers given, याचा आपल्याला आन्सर डिस्कस करायचं नाहीये. फॉस्फरस सायकल आहे आन्सर, पण इथे तुम्हाला दिसतंय डायरेक्ट. हे बघा, मी इथे तुम्हाला क्लासच्या रेफरन्स सकट एनसीईआरटीचा स्क्रीनशॉट इथे आणून दिलेला आहे. म्हणजे हा सूर्य आणि हा जयद्रथ उगाच ब्लफिंग नाही आहे किंवा काहीतरी इमॅजिनेशनने सांगतोय की प्रिलिम्सला प्रश्न विचारले जात आहेत, मेन्सला प्रश्न विचारले जात आहेत. आय एम शोईंग यू द प्रूफ. हे प्रूफ आहे की एनसीईआरटी कुठून कसे प्रश्न उचलत आहे, यूपीएससी कसे प्रश्न उचलत आहे. सो वी हॅव अ क्लास 12 वाला एनसीईआरटी, राईट? बायोलॉजीचा एनसीईआरटी आहे. त्याच्यातलं चॅप्टर 14 इकोसिस्टम, पेज नंबर 254 याच्या सकट मी दिलेलं आहे. आणि ही हायलाइट केलेलं तुम्हाला दिसत असेल तर इथे हा जर तुम्ही व्हिडिओ पॉज केला आणि हे हायलाइट केलेलं जर वाचलं तर तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. आपल्याला प्रश्न इथे डिस्कस करायचे नाहीये, बट व्हॉट पॉइंट आय हॅव टू प्रूव्ह हिअर इज की UPSC is asking direct question in the prelims from the NCERTs, right? You can refer these things, okay, right? अजून एक एक्झाम्पल घेऊयात. हे झालं समजा एक्झाम्पल तुमचं जॉग्राफीचं किंवा एन्व्हायरमेंटचं. नाउ लेट्स टेक एन एक्झाम्पल ऑफ हिस्ट्री. हिस्ट्री युजली सगळ्यांना आवडता असतो. तर विच ऑफ द रेफरन्स ऑफ मिडिवल इंडिया with reference to medieval India, which one of the following is the correct consequence of in ascending order in terms of the size? तो ascending order मध्ये ह्या एक प्रकारे जे सेटलमेंट आहेत त्यांचा क्रम तुम्हाला लावायचा आहे इन द असेंडिंग ऑर्डर. अगेन वी डोंट हॅव टू डिस्कस द आन्सर, बट इफ यू सी द रेफरन्स हिअर की क्लास 12 ची एनसीईआरटी आहे थीम्स वाली, जे आपण थीम्स वाला एनसीईआरटी वाचतो त्याच्यातली पार्ट 2 त्याच्यातलं चॅप्टर 4 पेज नंबर 218
मी पेज नंबर सकट दिलेले आहे तुम्हाला. ही एनसीईआरटी आहे, थीम्स इन इंडियन हिस्ट्री पार्ट 2. तर त्याच्यात जर तुम्ही इफ यू सी दिस पेज आणि इफ यू सी दिस पोर्शन, परत व्हिडिओ पॉज करून जर तुम्ही बघितलं तर यू विल गेट द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. अगेन देर इज अ डायरेक्ट रेफरन्स फ्रॉम द एनसीईआरटी विथ रिस्पेक्ट टू हिस्ट्री सेक्शन. येते लक्षात, इन युअर प्रिलिम्स. सो यू विल गेट द डायरेक्ट रेफरन्स इन युअर प्रिलिम्स ऑल्सो. तर हे तर झाले एक्झाम्पल्स प्रिलिम्सचे, की का बरं एनसीईआरटी वाचायचे आहेत आपल्याला, त्याचं महत्व, बिकॉज जस्ट टू गेट द स्कोर इन द एक्झामिनेशन. देन इफ यू सी द मेन्स वाला क्वेश्चन, एक एक्झाम्पल घेतलंय 2022चं. तर जीएस पेपर 1 मध्ये मेन्शन द सिग्निफिकन्स ऑफ स्ट्रेट्स अँड इस्थमस इन द इंटरनॅशनल ट्रेड. आता हे जॉग्राफिकल कन्सेप्ट आहेत. स्ट्रेट म्हणजे काय, इस्थमस म्हणजे काय, म्हणून जीएस पेपर 1 मधला क्वेश्चन आहे. 15 मार्काचा क्वेश्चन आहे, 2022 ला विचारलाय. रिसेंट क्वेश्चनच आहे, खूप जास्त लांब पण नाहीये, राईट. तो इफ यू सी द एनसीईआरटी अगेन, मला पोर्शन 6 एनसीईआरटी जॉग्राफीचं जर तुम्ही बघितलं, द अर्थ अँड अवर हॅबिटॅट नावाची एनसीईआरटी आहे. तर त्याच्यातला जर हा पोर्शन तुम्ही बघितला तर इथे तुम्हाला दिसत असेल स्ट्रेट आणि इस्थमस याचे डायग्राम्स तुम्हाला दिले आहेत. परत व्हिडिओ पॉज करा, हे रेफरन्स बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, इथे रेफरन्स बघून तुमच्या समजेल तुम्हाला की काय कशा प्रकारे आपण लिहू शकत होतो. डायरेक्टली तुम्ही ह्या डायग्राम जरी तिथे ड्रॉ केल्या असत्या, यू वुड हॅव गॉट द फुल मार्क्स. येते लक्षात स्ट्रेट आणि इस्थमस बद्दलचा प्रश्न. सो सी अगेन, व्हॉट इज द पॉइंट आय हॅव टू प्रूव्ह हिअर इज की यू कॅनॉट स्किप एनसीईआरटीज व्हेन इट कम्स टू द यूपीएससी प्रिपरेशन गाईज. ओके, सो दिस इज द बेसिक रिक्वेस्ट टू यू. तो हा पहिला पॉइंट होता की व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ एनसीईआरटी. देन विल कम टू द सेकंड पॉइंट की अजून काय इम्पॉर्टन्स आहे. आता पहिल्याच पॉइंटला तुम्हाला एवढं प्रूफ मिळून गेलं की तुम्ही म्हणाल की सर ओके ठीक आहे ना, वी डोंट नीड मोर प्रूफ्स, पण आपण तरी बघूया आणि मग नंतर जाऊ की एनसीईआरटी कशा प्रिपेअर करायच्या आहेत आणि कोणत्या प्रिपेअर करायच्या आहेत. तो सेकंड इम्पॉर्टन्स ऑफ एनसीईआरटी रीडिंग इन युअर यूपीएससी प्रिपरेशन इज की इट विल डेव्हलप द बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ द सब्जेक्ट. म्हणजे जेव्हा तुम्ही लक्ष्मीकांत वाचताय पॉलिटीचं, आता पॉलिटीचं एक्झाम्पल घेऊ, एक एन्व्हायरमेंटचं झालं, दुसरं हिस्ट्रीचं झालं, आता जॉग्राफीचं झालं, आता पॉलिटीचं एक्झाम्पल घेऊ. की इफ यू हॅव और इफ यू रेड द एन्व्हायरमेंट लक्ष्मीकांत आपल्याला वाचायचं आहे, आपला बायबल आहे असं म्हणतो आपण पॉलिटी संदर्भात. येस, लक्ष्मीकांत वाचत असताना जर अशा काही गोष्टी आहेत, तुम्ही डायरेक्टली सिक्युलरिझम कुठे दिलंय, कुठल्या आर्टिकल संदर्भात आहे, हे सगळं वाचताय, बट यूपीएससी इज आस्किंग यू द बेसिक क्वेश्चन. बेसिक क्वेश्चन is related to the western model of secularism आणि इंडियन मॉडेल ऑफ सिक्युलरिझम. आता इथे काय फरक आहे, हा फरक तुम्हाला लक्ष्मीकांत मध्ये मिळणार नाही, हा फरक तुम्हाला एनसीईआरटी मध्ये मिळेल. आणि पॉलिटीचं तर बेसिक नॉलेज हे एनसीईआरटी शिवाय तुम्हाला मिळूच शकत नाही, त्याच्यामुळे पॉलिटीच्या एनसीईआरटी वाचणंच गरजेचंच आहे, राईट. आता म्हणजे जसं मी इथे सांगेन तुम्हाला, एका वाक्यात जर सांगायचं झालं तर इंडियन मॉडेल ऑफ सिक्युलरिझम इज काय, स्टेट डू नॉट इंटरव्हीन इन टू द रिलीजन बट state will help to empower the religious minority, right. हे इंडियन सिक्युलरिझम झालं. पण वेस्टर्न मॉडेल ऑफ सिक्युलरिझम मध्ये काय आहे, देर इज अ स्ट्रिक्ट डिस्टिंग्विश और स्ट्रिक्ट डिफरन्स बिटवीन द स्टेट अँड रिलीजन. देर इज नो इंटरव्हेन्शन ऑफ स्टेट इन टू रिलीजन अँड रिलीजन इन टू द स्टेट, राईट. दिस इज द वेस्टर्न मॉडेल ऑफ सिक्युलरिझम. तो हा बेसिक जो डिफरन्स आहे ना, हा डिफरन्स तुम्हाला कुठून मिळेल, हा एनसीईआरटी मधनं मिळेल, हा पॉलिटी लक्ष्मीकांत मधून मिळणार नाही. पण प्रश्न आता या अशा बेसिक कन्सेप्टवर आहे. तो बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी एनसीईआरटी वुड बी द ग्रेटेस्ट सोर्स वी कॅन से, अँड दॅट्स व्हॉट यू हॅव टू रेफर. ओके, देन व्हॉट इज द इम्पॉर्टन्स. मग बाकी अजून छोटे छोटे पण इम्पॉर्टन्स आहेत, जसे की इथे म्हणतोय की एक एनसीईआरटीची लँग्वेज ही लुसिड लँग्वेज आहे, बरोबर, स्मूथ फ्लो आहे. म्हणजे मग काय करतोय की जे डिफिकल्ट सब्जेक्ट असे थोडेफार वाटायला सुरुवात होते, म्हणजे जॉग्राफी टू मच टेक्निकल, हिस्ट्री टू मच लेंदी, तर ती लँग्वेज लुसिड असल्यामुळे डिफिकल्ट सब्जेक्ट पण आपले इझिली कव्हर होऊ शकतात एनसीईआरटी मधनं, असं आपल्याला असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, देन इट विल इन्कल्केट द हॅबिट ऑफ स्पीड रीडिंग अँड इन्क्रीज द ग्रास्पिंग. जर लँग्वेज लुसिड आहे, स्मूथ फ्लो आहे, तर ऑब्व्हियसली तुमचं काय होतंय की स्पीड रीडिंग होणार आहे, आणि जसं जसं रीडिंगचा स्पीड वाढतोय तसं तसं तुमची ग्रास्पिंग वाढते, आणि जशी तुमची ग्रास्पिंग वाढते तसं तुमचा कॉन्फिडन्स वाढतोय. सो इन अ वे एनसीईआरटी इज प्रिपेअरिंग यू फॉर द रेफरन्स बुक्स, असं म्हणू शकतो आपण की तुमचं एनसीईआरटी जर स्पीडने वाचून झालेलं असेल तो एनसीईआरटी विल गिव्ह यू द झीस्ट दॅट यू कॅन प्रिपेअर युअर सेल्फ फॉर रीडिंग ऑफ द ह्यूज रेफरन्स बुक. म्हणजे लक्ष्मीकांत पण मग त्याच स्पीडने झालं पाहिजे, जीसी लिऑंग जॉग्राफीचं वाचतायत तर त्याच स्पीडने झालं पाहिजे, नॉर्मल लोक वाचतायत हिस्ट्री वर्ल्ड हिस्ट्रीचं तर ते पण त्याच स्पीडने झालं पाहिजे. सो या रेफरन्सेस पण त्याच स्पीडने झालं पाहिजे. तो हा एक बेनिफिट एनसीईआरटीचा तुम्हाला होतो. बेसिक कन्सेप्टची ग्रास्प होते, ते तर मी सांगितलंच तुम्हाला की ज्या
रेफरन्स मध्ये कदाचित मिस होऊन जातात. त्याचं बेस्ट एक्झाम्पल मी इथे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, राईट. त्याच्यामुळे ते रिपीट करायची गरज नाही. सो दीज आर द इम्पॉर्टन्स ऑफ एनसीईआरटीज वेन यू गो फॉर अ यूपीएससी प्रिपरेशन. सो ह्या इम्पॉर्टन्स वरनं तुम्हाला कळलं असेल की यू कॅनॉट स्किप द एनसीईआरटी प्रिपरेशन. मग आता प्रश्न येतो, सर ठीक आहे, लक्षात आलंय, इम्पॉर्टन्स कळलाय, नाउ लेट्स प्लीज टेल अस की विच एनसीईआरटीज डू वी नीड टू रेफर. आणि मग तिसरा पॉइंट सांगेन की हाऊ वी नीड टू रेफर दीज एनसीईआरटीज. तो विच एनसीईआरटीज डू वी नीड टू रेफर. मग सर 6 to 12 च्या एनसीईआरटीज आहेत. ओके, इफ यू एनलिस्ट द सब्जेक्ट की सर पॉलिटी सब्जेक्ट आहे आमच्याकडे, हिस्ट्री सब्जेक्ट आहे, ज्योग्राफी सब्जेक्ट आहे, इकॉनॉमी सब्जेक्ट आहे, सायन्स सब्जेक्ट आहे. ठीक आहे, तो बेसिक 5ही सब्जेक्ट जरी म्हटले, फॉरगेट अबाउट सोशलॉजी, सायकोलॉजी, बिझनेस मॅनेजमेंट, कॉमर्स, ते एनसीईआरटी त्याच्याबद्दल मी बोलत नाहीये, मी ह्या 5 बेसिक सब्जेक्ट बद्दल बोलतोय. तर मग ह्या प्रत्येक बेसिक सब्जेक्टचे 6 to 12 जर बुक्स घेतल्या तुम्ही, तर ह्या काही 6 to 12 म्हणजे 5-7 अशा बुक्स नाहीयेत. नंबर ऑफ बुक्स आर मोर, म्हणजे कधी कधी 11च्या 2 आहेत, 10च्या 2 आहेत, असंही डिस्कशन आहे. तर त्याच्यामुळे जर इतक्या बुक्स आहेत तर मग ते टोटल काउंट करायला गेलं तर ते 40 पेक्षा जास्त होतात. मग सर डू वी नीड टू रीड दिस मोर दॅन 40 बुक्स वेन यू से यू हॅव टू रीड द एनसीईआरटी. आणि मग जर मोर दॅन 40 बुक्स रीड करायचे आहेत आणि आम्ही जर आमचं प्रिपरेशन जून पासून सुरू करतोय, सो देन देर विल बी अ नो स्कोप, म्हणजे ऑलमोस्ट 2 to 3 months वी हॅव टू रीड एनसीईआरटीज ओनली. तसं होता कामा नाही, कारण तुम्हाला लिमिटेड टाइम स्पॅन आहे. If you are preparing for 2026 and if you are starting from the June 2025, then you have to finish it in the certain time span. कारण बाकी डिसेंबर पर्यंत तुम्हाला मेन्सचे प्रिपरेशन कन्क्लूड करायचं आहे ना. तो आपला नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे. त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी जून टू डिसेंबरचा स्पॅन कसा कन्क्लूड करायचा आहे प्रिपरेशनचा, त्याच्याबद्दल नक्कीच बोलेल. ठीक आहे, तो मग इथे येऊयात पॉइंटकडे की 40 पेक्षा जास्त बुक्स मग कशा वाचायच्या, कधी वाचायच्या. तो तीच लिस्ट इथे मी देतोय तुम्हाला की होल अँड सोल अँड फायनल लिस्ट. You don't have to run pillar to post to find the NCERT वाला list. Just refer this list which I am telling you here. तेवढेच NCERTs वाचायचे आहेत. ओके, राईट. मग सब्जेक्ट वाईज डिस्कशन जर करायचं झालं तर सब्जेक्ट वाईज डिस्कशन करू. हिस्ट्रीचे तुम्हाला 6 to 12 वाचायचे आहेत. ओके, इथे मी मुद्दाम फोटोज पण दिलेत सो दॅट यू विल रेकग्नाइज, कारण हे ऑनलाईन पण अवेलेबल आहेत. ऑनलाईन यू कॅन डाउनलोड इट फ्रॉम द मेनी व्हेरियस सोर्सेस अँड यू कॅन स्टार्ट रिडिंग इट सेल्फ. ओके, तुम्ही रिडिंग करताना मग काय करायचं ते पुढे सांगतो. तो क्लास 6, क्लास 7, क्लास 8. ठीक आहे, तो ह्या 3 एनसीईआरटी झाल्या हिस्ट्रीच्या. देन क्लास 9, क्लास 10, क्लास 11. ओके, ह्या 3 झाल्या. त्याच्यानंतर क्लास 12 पार्ट 1, क्लास 12 पार्ट 2 आणि क्लास 12 पार्ट 3. तो एवढ्या ह्या वाचायच्या आहेत. तो 11 पर्यंत एक आहे आणि 12च्या 3 आहेत पार्ट. ओके, तो ह्या सगळ्या तुम्हाला रेफर करायचं आहे. देर इज नो एक्सक्यूज इन इट. ओके, राईट. हे झालं हिस्ट्री बद्दल. पॉलिटी बद्दल जर बोलायचं झालं तर पॉलिटीचे कमी आहे. पॉलिटीचे तुम्हाला 6 to 12 नाही वाचायचे. पॉलिटीचे यू हॅव टू स्टार्ट इट फ्रॉम द 9th क्लास. ओके, 9th ची ही जी दिसते तुम्हाला डेमोक्रॅटिक पॉलिटिक्स 1, दिस इज इम्पॉर्टंट. डेमोक्रॅटिक पॉलिटिक्स 2 क्लास 10. ओके, ही महत्वाची आहे. ही सगळ्यात जास्त महत्वाची आहे. मी तुम्हाला ते पण सांगून देतो की हायलाइटेड की ही एनसीईआरटी स्किप करून चालणार नाही तुम्हाला. देन यू हॅव अ पॉलिटिकल थिअरी क्लास 11 साठी, आणि क्लास 12 साठी जी क्लास 11 साठी अजून एक, ही सगळ्यात ही पण एक महत्वाची आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऍट वर्क. बेसिक कन्सेप्ट जे मी सांगितलं तुम्हाला, इंडियन सेक्युलरिझम, वेस्टर्न सेक्युलरिझम, हे सगळं हे याच्यात तुम्हाला कव्हर होतं. ही एनसीईआरटी स्किप करून चालणार नाही तुम्हाला. दिस इज दी मोस्ट इम्पॉर्टंट एनसीईआरटी गाईज. ओके, देन कंटेम्पररी वर्ल्ड पॉलिटिक्स क्लास 12 आणि पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स क्लास 12. तो ह्या 9 to 12 च्या एनसीईआरटीज आहेत पॉलिटीच्या, जे आपल्याला रेफर करायचे आहेत. देन लेट्स गो फॉर अ ज्योग्राफी. ज्योग्राफी मी इथे 6 पासून लिस्ट दिलेली आहे, पण यू डोंट नीड टू रेफर ज्योग्राफी फ्रॉम द क्लास 6. अगदीच ज्या लोकांना ज्योग्राफीची अत्यंत जास्त भीती आहे त्यांनी फक्त क्लास 6 पासून सुरू करा. ज्यांना असं वाटतंय की सर स्कूलमध्ये झालंय आणि वाचलं तर जमून जाईल, समजून जाईल, त्यांनी लोकांनी 6 पासून वाचायची गरज नाही. ठीक आहे, सो डोंट रीड दिस थिंग. अर्थ अवर हॅबिटॅट. ओके, अगेन अवर एन्व्हायरमेंट नॉट रिक्वायर्ड. ओके, देन दिस 8 नॉट रिक्वायर्ड. ओके, तो 6, 7, 8 तसे गरजेचे नाहीयेत. देन कंटेम्पररी इंडिया 9 पण गरजेचं नाहीये, 10 पण गरजेचं नाहीये. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फंडामेंटल्स ऑफ फिजिकल ज्योग्राफी. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट एनसीईआरटी यू हॅव टू रीड. ओके, हे बाकीचे जर वेळ मिळाला तर ऍडिशनल वाचायचे आहेत. 6 to 10 ज्योग्राफी जर वेळ मिळाला तरच वाचायचंय, नाहीतर यू विल स्टार्ट विथ द 11th वाला. देन 11th ची ती झाली.
फिजिकल ज्योग्राफीची, देन फिजिकल एन्व्हायरमेंट, दिस इज ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट ज्योग्राफी, देन ह्युमन ज्योग्राफी क्लास 12 अगेन मोस्ट इम्पॉर्टंट, देन इंडियन पीपल अँड इकॉनॉमी नॉट दॅट मच इम्पॉर्टंट बट रीड इट प्लीज, ओके, ट्राय अँड रीड इट, ओके, इथे लक्षात. सो ज्योग्राफी व्हेन इट कम्स टू ज्योग्राफी 11th and 12th हे दोनच तुम्हाला क्लासेसच्या एनसीईआरटीज वाचायच्या आहेत, इतर वाचल्या नाहीत तरी चालणार आहे. देन कम्स युअर इकॉनॉमी. इकॉनॉमीचं तर बेसिक तुमचं रेफरन्सेस मधून होणार. अगेन आय हॅव गिव्हन द लिस्ट 9th 10th, ओके, नॉट दॅट मच रिक्वायर, पण 11th ची ही जी आहे दिस इज मस्ट, यू हॅव टू रीड इट, ठीक आहे, ही पूर्ण वाचावी लागेल. देन देर इज मॅक्रो इकॉनॉमी इंट्रोडक्शन 12th ची, याचं तुम्हाला सिलेक्टिव्ह रीडिंग करायचं आहे, ठीक आहे. नाउ आय टीच द इकॉनॉमी सब्जेक्ट ऍट ज्ञानदीप, सो याचं तुम्हाला सिलेक्टिव्ह रीडिंग करायचंय. कसं करायचंय, ज्यावेळेस तुम्हाला शंका वाटत असेल मला नंबरला कॉल करा, आय विल आन्सर युअर डाऊट्स. येते लक्षात की सर याच्यातलं काय वाचू, आता ते डिटेल सांगायची तशी गरज नाही, कारण आता आपण इंडिव्हिज्युअल एनसीईआरटी किंवा इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट बद्दल बोलत नाहीये, ओव्हरऑल एनसीईआरटीचं डिस्कशन करतोय, राईट. तो सिलेक्टिव्ह रीडिंग याचं इंट्रोडक्शन टू मायक्रो इकॉनॉमिक, आणि पुढचे जे आहे इकॉनॉमीचंच, इंट्रोडक्शन टू मॅक्रो इकॉनॉमी. मायक्रो इकॉनॉमीचं वाचण्याची गरज नाहीये तुम्हाला, याचं सिलेक्टिव्ह रीडिंग करा, आपलं काम होत आहे. तो इकॉनॉमीच्या दोनच एनसीईआरटीज आहेत जवळपास इन अ वे बघितलं तर, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट वाली आणि ही, ह्या दोनच जास्त इम्पॉर्टंट आहे. इकडच्या फारशा गरजेच्या नाहीत, ते इतर कुठून तरी करंट अफेअर्स मधून, हिस्ट्री मधून किंवा इतर स्टँडर्ड रेफरन्सेस मधून तुमचं सर्व कव्हर होणार आहे. येते लक्षात, ओके. तो इकॉनॉमी झालं. देन अबाउट द सायन्स. परत सायन्सला पण तीच फिलॉसॉफी आहे. ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की सर सायन्सला मला अगदी बेसिक पासून वाचायचंय, तो यू स्टार्ट रिडिंग फ्रॉम द 8th क्लास, राईट. पण ज्यांना वाटतंय की नाही सर तशी काही इतकी बेसिकची आवश्यकता नाहीये, तर माझं सजेशन असेल की ही 9th ची एनसीईआरटी वाचा, दिस इज इम्पॉर्टंट. त्याच्यात बायोलॉजी बद्दल, सेल बायोलॉजी बद्दल जास्त दिलेलं आहे इन्फॉर्मेशन, विच इज रिक्वायर्ड फॉर नॉट फॉर द बेसिक सायन्स बट फॉर द सायन्स टेक्नॉलॉजी पार्ट. आणि त्यातल्या त्यात जो बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट आहे, आपल्या प्रिलिम्सला जो त्रासदायक ठरतो विद्यार्थ्यांना, तो बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट तुम्हाला सायन्स टेक्नॉलॉजी मध्ये या बेसिक सायन्स वरून लक्षात येईल. तर ही एनसीईआरटी आणि ही क्लास 10 ची, 9th आणि क्लास 10th, ओके, या दोघं एनसीईआरटीज सायन्सच्या गरजेच्या आहेत, बेसिक सायन्सच्या तुम्हाला वाचणं, ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर जी येते ती ही बायोलॉजीच्या ह्या दोन, अगेन ह्या दोघांचं तुम्हाला सिलेक्टिव्ह रीडिंग करायचं आहे. अगेन यू कॅन आस्क मी, नाव आय डोंट वॉन्ट टू इन्व्हॉल्व इन टू दिस, पण आपण ते नंतर डिस्कशन करू शकतो पुढच्या सेशनला, जर तुमची तशी डिमांड असेल तर विल डिस्कस दिस, की ह्या बायोलॉजीच्या बेसिक ह्या दोन एनसीईआरटीज तुम्हाला रेफर करायच्या, पण सिलेक्टिव्हली रेफर करायच्या. रेफर द इंडेक्स फर्स्ट अँड देन चूज द टॉपिक्स, आणि त्याच्यानुसार रेफर करू शकतो आपण, राईट. कारण ह्या परत बायोलॉजीवरून तुम्हाला सायन्स टेक्नॉलॉजी कव्हर होणार आहे. तर हे झाले तुमचे 5 सब्जेक्ट की ज्याच्याबद्दल तुम्हाला एनसीईआरटीज वाचायच्या आहेत. कोणत्या वाचायच्या आहेत हा प्रश्न तर सॉर्ट झालाय. ऑब्विसली हा काउंट काय 40 नाहीये, हा काउंट जवळपास 12 पण नाही म्हणणार मी, एक साधारणतः 15-1 पर्यंत एनसीईआरटीचा काउंट जातो. आणि सिलेक्टिव्ह रीडिंग करायची आहे तर ते लवकर पण होत आहे आणि सोपं पण जात आहे. मग देन नाव व्हॉट इज द नेक्स्ट क्वेश्चन इज की सर व्हॉट अबाउट अदर एनसीईआरटीज, अदर सब्जेक्ट, म्हणजे 5 सब्जेक्ट तुम्ही सांगितलं, पण सायकोलॉजीच्या पण एनसीईआरटीज आहेत, सोशियोलॉजीच्या पण आहेत, स्टॅटिस्टिक्सच्या पण आहेत, आणि आम्हाला फॅकल्टीज काही सांगतायत की सर सगळं वाचायचंय. तो प्लीज बिलीव्ह मी, डोंट रीड दिस टॉपिक्स, ओके. हे वाचण्याची गरज नाही अजिबात. अगदीच तुमचा नाव आय टीच सोशियोलॉजी ऑप्शनल ऑल्सो टू द यूपीएससी कॅन्डिडेट्स ऑल्सो अँड टू मराठी बॅच ऑल्सो. तर जर तुम्हाला अगदी तुमचा सोशियोलॉजी ऑप्शनल असेल तो यू कॅन गो फॉर 11th and 12th सोशियोलॉजी वाला एनसीईआरटीज, राईट. पण 11th-12th मध्ये पण खूप सिलेक्टिव्ह दिलंय, ते जसं आपण रिफ्लेक्ट करतोच आपल्या रेफरन्सेस मध्ये, माझ्या नोट्स मध्ये तुम्हाला ते मिळतच सगळं, राईट. सोशियोलॉजी ऑप्शनल मध्ये मी माझ्या नोट्स देतो, त्याच्यात तुम्हाला ते सगळं मिळणारच. सो यू डोंट नीड टू रीड द एनसीईआरटीज हिअर. सो द अल्टिमेट पॉइंट हिअर इज की बाकीच्या सब्जेक्ट्स बद्दल मी जे सांगितले, मेन्शन केले, ते सोडून तुम्हाला एनसीईआरटीज वाचण्याची गरज नाहीये. एनसीईआरटीज वरून ऑप्शनलला क्वेश्चन आला ही रेअरेस्ट ऑफ रेअर पॉसिबिलिटीज आहे, ओके. सो डोंट रेफर दीज एनसीईआरटीज. मग नाव द व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन इज की हाऊ टू रीड दीज एनसीईआरटीज, ओके. हा सगळ्यात महत्वाचा मग पुढचा प्रश्न आपला तयार होतो. आता कळलं की एनसीईआरटीचं इम्पॉर्टन्स बघितलं सर, कोणत्या एनसीईआरटीज वाचायच्या त्या बघितल्या, आता कशा वाचायच्या एनसीईआरटीज. तर त्याची पण सिंपल ट्रिक म्हणण्यापेक्षा एक मेथडॉलॉजी आहे. सरळ सरळ पुस्तक उघडून वाचायला सुरुवात करायची नाही. असं कुठलंही पुस्तक आपल्या लक्षात राहत नाही किंवा ते वेळेत पूर्ण तर त्याहून होत नाही. मग काय करायचंय, तो सब्जेक्ट वाईज आपण सिलेक्ट करू. क्लास वाईज कधीही जाऊ नका. 9th ची एनसीईआरटी
मग काही लोकांचं मी बघतो की 9th आहे ना, मग 9th हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी असं कधीही वाचायचं नाहीये. मी पण जो तुम्हाला सिक्वेन्स दिलाय तो सब्जेक्ट वाईज दिलेला आहे. तो सब्जेक्ट वाईजच आपण एनसीईआरटी वाचत असतो, रेफर करत असतो, कारण बऱ्याच वेळा इंटरलिंकेजेस असतात. 6th बुकचा बऱ्यापैकी रेफरन्स 7th बुक्समध्ये असेल, 7th बुकचा बऱ्यापैकी रेफरन्स 10th बुकमध्ये असेल, 10th रेफरन्स 12th मध्ये असेल. तो रीड द एंटायर चेन ऑफ क्लासेस इन द पर्टिक्युलर सब्जेक्ट, राईट. त्या फ्लोने आपल्याला जायचंय. त्याच्यानंतर फोकस ऑन द ओव्हरऑल इंडेक्स ऑफ द बुक, राईट. पुस्तक उघडल्यावर पहिले इंडेक्स बघा. इंडेक्स बघितल्यावर टिक करायचंय. बऱ्याच वेळा आता these NCERTs are not made for the UPSC. पहिली गोष्ट तर जर युपीएससी मध्ये एनसीईआरटी मधनं क्वेश्चन येत आहे तो याचं लॉजिक हे आहे, युपीएससी एक्सपेक्ट बेसिक थिंग्स फ्रॉम यू, असा त्याचा अर्थ आहे. पण असा अर्थ नाहीये की सर काय होतंय की मग ते एनसीईआरटी तुमच्यासाठी नाही बनलेत, म्हणजे ग्रॅज्युएट कॅन्डिडेटसाठी नाहीये. क्लास 10, क्लास 12, क्लास 7 त्यांच्यासाठी हे बनलेत. मग याचा अर्थ समजून घ्या तुम्ही की त्याच्यात तुम्हाला बऱ्याच वेळा कन्व्हर्सेशनल डिस्कशन दिसेल की रामू शामूला म्हटला की असं असं आहे. तो ते कन्व्हर्सेशनल डिस्कशन वाचण्यात तुम्हाला इंटरेस्ट नसला पाहिजे. तुम्ही ते स्किप करून पुढे गेलं पाहिजे. म्हणजे कितीही नवीन असलं किंवा कितीही पहिल्यांदा वाचत असलो तरी एक मला वाटतं 6th स्टँडर्डची एनसीईआरटी तुमची 2 दिवसापेक्षा जास्त नाही चालली पाहिजे. जर 2 दिवसापेक्षा जास्त तुमची चालते तर याचा अर्थ एकतर तुम्ही टाइमपास करताय, एक तर तुम्ही अननेसेसरी गोष्टींवर जास्त फोकस करताय, राईट. आणि डोंट एक्सपेक्ट from yourself that on the very first reading or in the very first reading you will remember everything. असं होत नाही. फर्स्ट रिडिंग और सेकंड रिडिंगचा पर्पज तुमचा फक्त अंडरस्टँडिंग आहे, हे लक्षात घ्या, राईट. ते पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तो फोकस ऑन द ओव्हरऑल इंडेक्स ऑफ द बुक अँड नॉट दी एंटायर ईच अँड एव्हरी टॉपिक. ओके, फोकस ऑन द हेडिंग्स. हेडिंग्स वाचायचे. ओके, समजा आता चॅप्टर 1 ओपन केलं, कुठलंही एनसीईआरटी घ्या, चॅप्टर 1 ओपन केलं, हेडिंग वाचलं. हेडिंग वाचल्यानंतर एक बर्ड्स आय व्ह्यू घ्यायचा आहे त्याचा, की मला ह्या हेडिंग बद्दल काहीतरी माहिती आहे का. मग तुम्ही म्हणाल सर पहिल्यांदा वाचतोय, पहिल्यांदा उघडलंय, तर कसं काय माहिती असेल. डेफिनेटली माहिती असेल, कारण परत तेच आहे की ते 6th क्लासचं, 8th क्लासचं, 11th क्लासचं एनसीईआरटीज आहेत. तुम्ही ग्रॅज्युएट आहात, तो काहीतरी तर तुमचं झालं असेल ना. हा, अशीच जर केस असेल की सर मी हा व्हिडिओ बघतोय आणि नाव आय एम इन द 10th क्लास, सो आय डोंट नो व्हॉट इज देअर इन द 11th वाला एनसीईआरटी, बट आय हॅव टू गिव्ह द युपीएससी अटेम्प्ट. बाळा, तुझ्यासाठी हे आता नाहीये सगळं डिस्कशन. तू किमान तुझं ग्रॅज्युएशन कर, चांगलं ग्रॅज्युएशन कर. युपीएससीच्या नादात ग्रॅज्युएशन कॉम्प्रोमाइज करू नको. चांगलं ग्रॅज्युएशन कर, मग ये इथे आणि मग नंतर आपण डिस्कशन करूयात. ओके, बट फॉर द रेस्ट ऑफ अस, बाकीच्या आपल्या सर्वांसाठी ऑब्व्हियसली आपण तो बर्ड्स आय व्ह्यू घेतला पाहिजे की जेव्हा सिक्युलरिझम म्हणतोय तर सिक्युलरिझम कुठे ना कुठे काही ना काही रेफरन्स केलाय की आपण वाचलाय ना, आपल्या स्कूलमध्ये वाचलाय. तो सिक्युलरिझम बद्दल मला काय माहितीये ते थोडासा रेफर करा, बरोबर. डिमांड अँड सप्लाय याच्याबद्दल मला काय माहितीये ते थोडा विचार करायचा की ह्या पेनची डिमांड किती क्रिएट होते आणि ह्या पेनचा सप्लाय किती होतोय याच्याबद्दल थोडा विचार करा. याचं मॅच करून मग काहीतरी इथे रिलेशन्स दिलेत, काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन्स दिलेत, राईट. ओके, तो ओव्हरऑल हेडिंग वाचून त्याच्यामधून बर्ड्स आय व्ह्यू घेण्याचा प्रयत्न करायचा अँड देन इंडल्ज इन टू द रिडिंग वाला पार्ट. ओके, येथे लक्षात, मग रिडिंग करायला सुरुवात करा. रिडिंग करायला सुरुवात केल्यानंतर मग काय करायचे, ह्या एनसीईआरटीचे एकदा, दोनदा, तीनदा वाचून काढल्यानंतर मायक्रो नोट्स बनवून टाकून द्यायच्या आहेत ह्या एनसीईआरटीज. मायक्रो नोट्स तुम्हाला पहिल्या रिडिंग मध्ये बनवता येत नाहीत, त्या बनवायच्या नाहीत. पण पहिलं, दुसरं, तिसरं रिडिंग झाल्यानंतर अंडरस्टँडिंग होते. अंडरस्टँडिंग झाल्यानंतर प्रत्येक चॅप्टरच्या मागे तुम्हाला दिसत असेल की क्वेश्चनेअर दिलेलं असतं, इम्पॉर्टंट टॉपिक्स दिलेले असतात त्या चॅप्टरमध्ये. बस तेवढे इम्पॉर्टंट टॉपिक आणि तेवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन तेच आपल्याला गरजेचे आहेत. त्याचीच एक मायक्रो नोट बनवा एनसीईआरटीची. जे बॉक्सेस दिलेले असतात एनसीईआरटी मध्ये त्या बॉक्सेसचं मायक्रो नोट घ्या, ती बनवा. बस तेवढ्या त्या एनसीईआरटी पुरती ती नोट तुमची क्लिअर झालेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसऱ्या नोटची गरज नाही आणि तशीच नोट मग बनवायची आहे, जसं मी इथे सांगितलं. ठीक आहे, राईट. आणि अगेन जे मी आत्ताच बोललो की फोकस ऑन द बॉक्सेस हे महत्वाचे आहेत. याच्यावरून प्रिलिम्स मध्ये प्रश्न तयार होताना दिसत आहेत बऱ्याच वेळा. ठीक आहे, जे आता तुम्ही एनसीईआरटी बघितली की तुम्हाला लक्षात येईल की त्या बॉक्सेस मध्ये प्रश्न विचारलेले असतात, तर ते बॉक्सेस फोकस करा. डेफिनेटली यू विल गेट द काय गुड रिकॉल व्हॅल्यू. ओके, तुमच्या नोटमध्ये हे तयार करा, तुमची तिथे रिकॉल व्हॅल्यू वाढेल. तो अशा प्रकारे ह्या एनसीईआरटी प्रिपेअर करायच्या आहेत तुम्हाला. ओके, समजलंय आय होप. मी एक ब्रॉडर आउटलाईन देण्याचा प्रयत्न केलाय. डिटेल अजूनही बोलू शकतो पण ते नंतर कधीतरी बोलूयात. किंवा अगेन मी जसं म्हणलं, तुम्ही यू कॅन कनेक्ट मी पर्सनली और यू कॅन कनेक्ट हिअर ऍट द ज्ञानदीप अकॅडमी विथ मी. ऑफलाईन असाल तर येऊन भेटा, मी तुम्हाला गाईड करेल एनसीईआरटीज बद्दल. ओके, देन मग फायनल क्वेश्चन येतो
की सर हाऊ मच टाइम शुड आय गिव्ह फॉर एनसीईआरटी, हे सगळं करायचं आहे सर, दॅट इज क्वाइट एक्सपेक्टेड. ओके, दॅट इज अंडरस्टूड, बट नाव हाऊ मच टाइम आय हॅव टू स्पेंड टू रीड ऑल दीज एनसीईआरटीज. तो मग माझा प्रश्न असा असेल तुम्हाला की हा टाइम जो आहे हा काही मोहित सावंत तुम्हाला सांगणार नाही, हा टाइम इंडिव्हिज्युअल पर्सन नुसार चेंज होणार, येते लक्षात. बट अगेन आय टेल यू द ब्रॉडर टाइमलाईन की किती वेळा तुम्ही प्रिपेअर केलं पाहिजे. आता सपोज तुम्ही जर जून महिन्यात प्रिपरेशन सुरू करत असाल तर मग माझं सजेशन तुम्हाला असेल की सेपरेटली एनसीईआरटी वाचायला वेळ आता तुमच्याकडे नाहीये, कारण जून महिन्यात इफ यू आर स्टार्टिंग विथ ज्ञानदीप अकॅडमी, कुठली तरी बॅच तुम्ही जॉईन केलेली किंवा XYZ कुठल्याही अकॅडमी बरोबर तुम्ही तुमचं प्रिपरेशन सुरू केलंय, तो त्या अकॅडमीचा सेपरेट प्लॅन असणार आहेच एनसीईआरटीचा, राईट. तो प्लॅन तुम्ही एक्झिक्यूट करायचा प्रयत्न करा, येते लक्षात. जर जून पासून स्टार्ट करताय तुम्ही, आणि हा व्हिडिओ जर तुम्ही जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल ह्या स्पॅन मध्ये बघताय, तो यू स्टार्ट युअर प्रिपरेशन इमिजिएटली विथ रिस्पेक्ट टू एनसीईआरटी. ठीक आहे, तर तुम्ही जानेवारीत जर बघत असाल सर काय करू, फेब्रुवारीत बघत असाल, मार्च मध्ये बघत असाल किंवा एप्रिल मध्ये हा व्हिडिओ बघत असाल, तर आतापासून तुम्ही तुमच्याकडे जून महिन्यापर्यंतचा कालावधी आहे. ओके, यू सेट द प्रायोरिटी पण मी तुम्हाला सांगून देतो, सब्जेक्टची प्रायोरिटी आणि मग एनसीईआरटीच्या प्रायोरिटीज. म्हणजे सब्जेक्ट कुठला, तर पॉलिटी मस्ट आहे एनसीईआरटीतून करणं, त्याच्यानंतर हिस्ट्री मस्ट आहे एनसीईआरटीतून करणं, जिओग्राफी मस्ट आहे एनसीईआरटी मधनं करणं. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर जर वेळ मिळाला तर मग सायन्स आणि तर मग इकॉनॉमिक्स. ओके, आता मी जरी इकॉनॉमी शिकवत असलो तरी मी इकॉनॉमी सगळ्यात शेवटी ठेवतोय, बिकॉज आय नो की तिकडचं इकॉनॉमी हे सगळं इकॉनॉमी फॅकल्टी, आता मी स्वतः इकॉनॉमी शिकवतो, तर एनसीईआरटी हे सगळं मी इकॉनॉमीमध्ये माझे जे इकॉनॉमीचे सेशन्स होतील ज्ञानदीप अकॅडमीमध्ये युपीएससीचे, तिथे मी सगळं कव्हर करणारच आहे. सो यू डोंट नीड टू रीड सेपरेट एनसीईआरटीज. म्हणून मी म्हटलं की इफ यू आर जॉईनिंग अ बॅच एनीवेअर एल्स, तर तुम्ही काय करा, फॅकल्टीशी बोला की सर याच्यात आपले एनसीईआरटीज कव्हर होणार आहेत का, आणि जर एनसीईआरटीज कव्हर होणार असतील तर यू डोंट नीड टू पुट युअर एफर्ट्स. नाही तर सर मी आता 1 जूनला आलोय, तुम्हीचा व्हिडिओ बघितला होता, तुम्ही तर सांगितलं की सर फेब्रुवारी पासून सुरू करून दिलं पाहिजे होतं एनसीईआरटी, काहीच वाचलेलं नाहीये सर, मग आता होईल का, टेन्शन घ्यायचं नाही, फॅकल्टी त्याच्यात कव्हर करतील. जर नसतील करत तर तुम्ही त्यांना सांगा की सर प्लीज कॅन यू कव्हर सम एनसीईआरटी वाला पार्ट फॉर अस, ओके, इन युअर बेसिक लेक्चर्स. तर ते कव्हर करतात. ओके, मी तरी पर्सनली करतो, त्याच्यामुळे इकॉनॉमी मी ह्या शेड्यूल मध्ये लास्टला ठेवलंय. पण इफ यू आर स्टार्टिंग फ्रॉम दीज मंथ्स, देन स्टार्ट विथ द पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, हे 3 तर मिनिमम आहेतच आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की पॉलिटीचं तुम्हाला 9 to 12 करायचं आहे, हिस्ट्रीचं तुम्हाला 6 to 12 करायचं आहे, जिओग्राफीचं 11th आणि 12th करायचंय फक्त, राईट. मग झालं सिलेक्शन आपलं, प्रायोरिटी ठरवली आणि लिमिटेडच एनसीईआरटीज ठरवलंय. तो दीज एनसीईआरटीज यू हॅव टू कव्हर. तो हाऊ मच टाइम यू हॅव टू टेक. आणि हे पण लक्षात घ्या की पोस्ट जून झाल्यानंतर सर एनसीईआरटीच वाचत बसलोय असं होणार नाही, कारण जून नंतर तुम्हाला रेफरन्सेस कडे वळावं लागतं, GS 1, 2, 3, 4 मेथ्सच्या प्रिपरेशन कडे वळावं लागतं, ऑप्शनल असतो तुमचा, एसे असतो तुमचा, एथिक्स असतो तुमचा, बऱ्याच गोष्टी पाईपलाईन मध्ये असतात आणि मग ह्या बेसिकला तितकासा वेळ मिळत नाही. मग जर नाहीच मिळाला तर वर्स्ट केस कधी काढायचा वेळ, तर मग जानेवारीत काढूया, कारण प्रिलिम्सला वेटेज जास्त आहे. मी सांगितलं तुम्हाला 12 ते 15 क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड फ्रॉम एनसीईआरटी, तो प्रिलिम्सच्या वेळेस त्याचा वेळ काढूयात, आता नाही, येते लक्षात. म्हणून मग जून मध्ये 3 पर्याय सांगितले की जून मध्ये जर कव्हर होत नसेल तर फॅकल्टीला सांगा, सेशन्स मध्ये कव्हर होईल, ज्ञानदीप मध्ये तुमचं कव्हर होतं, इव्हन एनसीईआरटीच्या टेस्ट पण कव्हर होतात ज्ञानदीप मध्ये, त्या कशा होतात ते सांगेन. आणि जर मार्च एप्रिलला सुरू करताय तर यू हॅव अ टाइम स्पॅन टिल जून. आणि जर दोघही केसेस नाही आहेत तर देन कीप इट असाइड, सुरू करा कधी, जानेवारीत. ओके, जानेवारीत एक 15 दिवस 20 दिवस, तेव्हा जो काही सब्जेक्ट तुम्ही प्रिलिम्स पर्स्पेक्टिव्हने तयार करणार आहे, तेव्हा मग तुमचं जून ते डिसेंबर पॉलिटी तर तयार झालंय लक्ष्मीकांत, मग एनसीईआरटी वाचायला असे कमीच वेळ लागणार आहे ना. मग 9 to 12 एनसीईआरटी पॉलिटीचे वाचायला जानेवारीमध्ये कमीच वेळ लागेल तुम्हाला, 15 दिवसात होऊन जाईल तुमचं, कारण पॉलिटी तुम्ही सगळं चर्निंग करून पोळून प्यायलेले आहात जून ते डिसेंबर मध्ये. येस ऑर नो, राईट. सो डू दॅट थिंग. समजलंय तुम्हाला हे? तो अशा प्रकारे तुम्ही टाइम स्पेंड करू शकतात एनसीईआरटी साठी, अकॉर्डिंग टू मी. येते लक्षात? तो टाइम किती आहे ते झालं डिस्कस करून. नाउ द लास्ट क्वेश्चन रिमेन्स इज की हाऊ वुड आय इव्हॅल्युएट माय सेल्फ, ओके, और हाऊ वुड आय इव्हॅल्युएट माय एनसीईआरटी रीडिंग. सर मी रीड करतोय, मी तुम्हाला सांगितलं आता की रीडिंग करायची आहे, तो रीड करायचंय, तो ऍटलीस्ट यू हॅव टू रीड ट्वाइस, ओके, 2 times रीड करायचंय.
2 टाइम्स रिडिंग केल्यानंतर मग त्याची रिव्हिजन करायची आणि रिव्हिजन केल्यानंतर मग त्याच्या नोट्स काढायच्या आहेत. ओके, आणि देन यू हॅव नोट्स. बऱ्याच वेळा रेडीमेड नोट्स वाचायचा प्रयत्न करतात कॅन्डिडेट्स. तसं करू नका. किमान एनसीईआरटी तरी ओरिजिनल वाचा रे. रेडीमेड वाचून काय होणार आहे, सगळं पुढे रेडीमेडच वाचायचंय. तो किमान एनसीईआरटी तरी ओरिजिनल वाचा, राईट. आणि ह्या नोट्स ह्या स्वतःच्या तयार करा, कारण इथे सेल्फ नोटची सवय लागली तर पुढे जाऊन सेल्फ नोटची सवय लागेल. येते लक्षात. पुढे जे रेफरन्स आहेत त्याच्यासाठी सेल्फ नोट बनवता येतील. डन. मग नोट्स केल्या, देन यू नीड टू इव्हॅल्युएट युअर सेल्फ. मग इव्हॅल्युएट हे करण्यासाठी इथे रोल सुरू होतो ज्ञानदीप अकॅडमीचा किंवा आमचा, की तुमचं एनसीईआरटीचं प्रिपरेशन किती झालेलं आहे, कसं झालेलं आहे हे इव्हॅल्युएट करण्यासाठी आमच्याकडे टेस्ट पेपर आहेत. बरोबर. म्हणजे आपली जून महिन्यात बॅच जी सुरू होते त्या बॅच मध्ये ज्ञानदीप अकॅडमीद्वारे तुमच्याकडसाठी एनसीईआरटीच्या टेस्ट घेतल्या जातात. रेग्युलर टेस्ट. तुम्हाला शेड्यूल दिलं जाईल प्रॉपर. त्या शेड्यूल नुसार एकीकडे तुमचे सेशन सुरू असतील सब्जेक्टचे आणि एकीकडे बेसिक टेस्ट सुरू असतील सब. ओके. कारण समजा मी एथिक्स सुरू केलंय तर एथिक्स डिस्कस करता करता इमिजिएटली एथिक्सची टेस्ट मी नाही घेऊ शकत. पण एथिक्स सुरू असताना दिवसाला 2 सब्जेक्ट वाचतो ना आपण. एथिक्स सुरू असताना तुम्ही पॉलिटी वाचताय तर एनसीईआरटी वाचताय, ते सांगितलं जाईल फॅकल्टीकडनं कोणते वाचायचे, काय वाचायचे. मी इथे गाईडलाईन तर दिली आहे तुम्हाला, पण ते सांगितलं जाईल आणि मग त्याच्यावर तुमच्या टेस्ट होतील. बरोबर. टेस्ट ज्या आहेत त्या एमसीक्यू बेस्ड पण असतील आणि तुमच्या सब्जेक्टिव्ह पण असतील. बरोबर. म्हणजे प्रीच्या पर्स्पेक्टिव्हने पण तुमची प्रत्येक सब्जेक्ट वाईज एनसीईआरटीची टेस्ट होईल आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने पण तुमची इथे एनसीईआरटीची टेस्ट होईल. येते लक्षात. आणि ती टेस्ट प्रॉपर इव्हॅल्युएट होईल, त्याचं प्रॉपर डिस्कशन पण होणार, राईट. तो हे इव्हॅल्युएशन ही बाजू आमच्याकडे सोडून द्या तुम्ही. जेव्हा तुम्ही ज्ञानदीप अकॅडमीमध्ये बॅच जॉईन करायला याल जून महिन्यात, युपीएससी कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच, तर ती जबाबदारी आमची आहे की एनसीईआरटी टेस्ट ही इव्हॅल्युएट तुमची करून घ्यायची, राईट. तर ते आमच्यावर काम आहे. तिथून तुमचा परफॉर्मन्स आमच्याही लक्षात येईल. ते आपण 1-to-1 डिस्कशन करू पर्सनल मेंटरशिप मध्ये. त्याच्यात तुम्हाला अंदाज येईल की कशा प्रकारे तुमचा परफॉर्मन्स इव्हॅल्युएट झालाय आणि कशा प्रकारे तुम्हाला पुढे अपग्रेड व्हायचं आहे. येते लक्षात. ओके. सो दिस वॉज द एंटायर थिंग अबाउट द एनसीईआरटी प्रिपरेशन. काय काय डिस्कस केलं एकदा क्विकली रॅपअप करूयात. की एकतर एनसीईआरटीज का महत्वाचे आहेत त्याचं इम्पॉर्टन्स बघितलं, क्वेश्चन वाईज इम्पॉर्टन्स बघितलं की क्वेश्चन कसे येत आहेत, रेफरन्सेस मी तुम्हाला सांगितले. देन विच एनसीईआरटी वी हॅव टू रीड ते मी आपण डिस्कस केलं. त्याच्यानंतर कसे वाचायचे ते बघितलं, किती वेळ द्यायचा आहे ते बघितलं आणि इव्हॅल्युएट कसं होणार आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती दिली. बरोबर. तर आय होप यू लाईक दिस व्हिडिओ, है ना. आतापर्यंत जर तुम्ही युपीएससीच्या ज्ञानदीप अकॅडमीसाठी ऍडमिशन घेतलेली नसेल तर लवकरात लवकर तुमची ऍडमिशन कन्फर्म करा. जर स्कॉलरशिप टेस्ट बद्दल विचारा, जर स्कॉलरशिप टेस्ट तिथे सुरू असेल तर स्कॉलरशिप टेस्ट नक्की द्या, कारण स्कॉलरशिप टेस्ट मधून तुम्हाला डिस्काउंट मिळू शकेल ज्ञानदीप अकॅडमीच्या वेगवेगळ्या बॅचेसमध्ये, खास करून युपीएससी कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅचेसमध्ये. तर स्कॉलरशिप टेस्टची इन्क्वायरी खाली दिलेल्या नंबरवर नक्कीच करा. आज पुरता इथेच थांबूयात. भेटूयात या सिरीजच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.